नमस्कार. ओके, तुम्हाला एफ आणि पी बद्दल सांगणार आहे. प्रॉव्हिडंट फंड नव्हे, पण त्याचबरोबर पी म्हणजे प्रायोरिटी आणि एफ म्हणजे फोकस. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण सगळेच म्हणतो वेळ नाही होतं, असं ना वेळ नाही म्हणतो आपण एखाद्या गोष्टीला. वेळ नाही म्हणजे काय, तर आपल्याला आपण त्याला प्रायोरिटी देत नाही. म्हणजे मला कोणतरी म्हणतो सर 1 to 1 ला भेटूया, मी नाही म्हणतो. म्हणजे काय, तर माझी ती प्रायोरिटी आज नाही आहे, पण कदाचित 2 दिवसांनी 8 दिवसांनी मी वेळ देऊ शकतो. तर सेम तुमची प्रायोरिटी जी असते म्हणजे काय, तर फोकस जेव्हा आपण करतो तेव्हा विषय येतात की कुठल्या गोष्टी फोकस केला गेला पाहिजे, किंवा प्रायोरिटी देताना कुठल्या गोष्टी आपण देतो. तर प्रामुख्याने मी नेहमी सांगतो की पैसा, रिलेशन, कर्ज, आरोग्य या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीला आपण योग्य वेळेनुसार आपण त्याला प्रायोरिटी देत असतो. म्हणजे जेव्हा पैसा पाहिजे तर पैशावर फोकस केला तर फोकस म्हणजे काय, तर 99 गोष्टींना नकार देणं म्हणजेच एका गोष्टीवरती फोकस करणं. तुम्हाला त्या गोष्टी कळल्या तर तुम्हाला त्याप्रमाणे बिझनेस करता येतो, काम करता येतं, किंवा तुमच्या आरोग्याबद्दल वरती फोकस करता येतो. जेव्हा आपण कर्जाबद्दल विचार करतोय तर तुम्ही कर्जावरती फोकस करताय की माझं कर्ज वाढतंय तर डेफिनेटली कर्ज वाढतं. त्यामुळे ते कर्ज जे वाढले ते कर्ज तुम्हाला फोकस करून कसं कमी करता येईल, त्याने माझं इन्कम कसं वाढवता येईल, अशा प्रकारे तुम्हाला गोष्टी करायला लागतील. रिलेशन खराब होत असेल तर रिलेशनवरती वेळ द्यावा लागेल. मग ते पती पत्नीचं असेल, मुलांचं असेल, बिझनेस पार्टनरचं असेल. म्हणजे त्या गोष्टी तुम्ही फोकस करता. पैशाबद्दल पैसा पाहिजे तर पैसा कसा मिळेल यासाठी तुम्ही जर फोकस केला, पैसे मिळणारे मार्ग ज्याला आपण म्हणतो रोकडा ऍक्टिव्हिटी, मग कुठून पैसे मिळतील मला, त्या गोष्टी तुम्ही फोकस केला. पॅसिव्ह इन्कम कसा मिळतो हा फोकस केला, तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे ह्या काही गोष्टी तुम्हाला आवर्जून फोकस करा. मीटिंग बद्दल किंवा बिझनेस लीड बद्दल आपण फोकस केला तर बिझनेस लीड मिळणार आहे. 1 to 1 करून जास्त बिझनेस लीड तुम्हाला घेता येते, म्हणून 1 to 1 आपण करायचे असतात. त्यामुळे त्या दिवशी म्हणून तुम्ही विचार करा, मीटिंगला आवर्जून वेळेवर आला किंवा मीटिंगला जर रेग्युलर आलो तर आपण ह्या गोष्टी साध्य करू शकतो आणि त्यामुळे त्याचा फायदा होत असतो. तर प्रामुख्याने मला वेळ कमीच दिला होता, त्यामुळे तुम्हाला एवढंच गोष्ट सांगतो की प्रायोरिटी आपल्यावर डिपेंड असते की कशी आपण वेळ कसा मिळतो तर आपल्या प्रायोरिटीवरती आहे. मग ती कुठल्याही गोष्टीवर तुम्ही वेळ ठरवा आणि त्याच्यावर त्याचा फोकस करा. त्या 2 गोष्टी आयुष्यात कायम लक्षात ठेवा, त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. रेग्युलर प्रशिक्षण घेत राहा, रेग्युलर व्हिडिओ पहा यूट्यूबचे, पण ते कोणते जे बिझनेसला फायदेशीर असे. अशा प्रकारे या गोष्टी फोकस केल्या आणि प्रायोरिटी दिली तर आपण यशस्वी होऊ शकतो. थँक्यू.